लक्षात घ्यावं. कारण विधानसभेची निवडणूक दर 5 वर्षांनी होत मित्रांनो. आणि दर 5 वर्षामध्ये 15 अधिवेशन होतात. एकूण 15 अधिवेशन होतात या 5 वर्षामध्ये. आणि या 15 अधिवेशनामध्ये इथल्या कोणत्याही आमदाराने जर 15च्या वर प्रश्न विचारले असेल, कारण इथले आमदार, या विधानसभा क्षेत्रातले आमदार यांनी फक्त मलिंदा खाण्याचं काम केलेलं आहे. यांनी फक्त टक्के घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, देवळी आमगाव विधानसभा क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर तुम्हाला शिक्षित उमेदवार द्यावा लागेल मित्रांनो. आणि माननीय देवविलासजी होगाडे हे शिक्षित उमेदवार असून यांनी CFR साठी लढाई केलेली आहे. जल जंगल जमीन वाचवण्यासाठी लढाई केलेली आहे. नुसतीच जल जंगल जमीनसाठी लढाई केलेली नसून SC, ST, OBC या तमाम सामाजिक संघर्षाचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणून आमच्या समोर, आम्ही तुमच्या समोर हे आवाहन करीत आहोत की तुम्ही तुमच्या समोर आलेल्या लाडल्या बहिणीच्या आमिषाला बळी न पडता, तुमच्या समोर आलेल्या नोटांना बळी न पडता माननीय देवविलास भाऊ यांना विजयी करावं. जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे असेल तर आम्हाला देवविलास भाऊला मुंबईमध्ये पाठवावं लागेल मित्रांनो. कारण आम्ही पाहिलेलं आहे 2014 मध्ये ज्या आमदाराला आम्ही देवरी आमगाव विधानसभेतून निवडून दिलं, तो आमदार मुंबईमध्ये जाऊन आमच्या समस्या न सोडवता मुंबईमध्ये नाच गाणे करण्यामध्ये व्यस्त होता मित्रांनो. एकीकडे या सरकारने लाडली बहीण योजनेचं आम्हाला आमिष दाखवलं आणि याच सरकार म्हणला व्यस्त होता तेव्हा त्याला उधर क्या कर रहे हैं यार, यहाँ पर रहना चाहिए. जब यहाँ पर सभा चल रही तो सभा के बीच से जाते हैं क्या? अरे जेव्हा जेव्हा या SC, OBC मैं गाड़ी आड़ी करा दूंगा तो फिर बोलोगे. सरकारच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत होते. जल जंगल जमिनीवर अन्याय होत होता तेव्हा इथल्या काँग्रेस पक्षाने सुद्धा काही केलं नाही. कारण लोकशाही शासन प्रणाली मजबूत होईल जेव्हा विरोधी पक्ष मजबूतीने आपली भूमिका या ठिकाणी ना सरकार दिसलं ना विरोधी पक्ष दिसला. मग आम्ही कोणाच्या कोणाकडे आमचं दुखणं मांडायचं. म्हणून ज्या माणसानं जमिनीवरची लढाई लढली, ज्या माणसानं इथल्या SC, ST, OBC समाजाचा प्रश्न रस्त्यावर घेऊन उतरला, त्या माणसाच्या सोबत आम्ही आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. कारण जेव्हा जेव्हा इथल्या बहुजनांवर अन्याय अत्याचार झाला तेव्हा तेव्हा कोणीही या ठिकाणी बोललेलं नाही. कारण BJP असो की काँग्रेस असो, कोणालाही सामाजिक सामाजिक त्याचं कुठलंही घेणं देणं नाही. यांना घेणं देणं आहे फक्त आपल्यापाशी सत्ता कशी राहिली पाहिजे, आपल्या हातामध्ये पावर कशी राहिली पाहिजे, याचंच त्यांना घेणं देणं आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपल्या मुलाबाळाच्या शैक्षणिक अधिकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला शिक्षित उमेदवार निवडून द्यावा लागेल. नुसतं यावेळेस बोलबच्चनने होणार नाही. आमच्याकडे काही लोक येतील, तुम्हाला चांगले चांगले बोलबच्चन देऊन जातील. काही उमेदवार बोलबच्चन देण्यामध्ये खूप हुशार आहेत, पटाईत आहेत, मिमिक्री करण्यामध्ये हुशार पटाईत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो बोलताना बळी न पडता येणाऱ्या तारखेला तुम्हाला 4 नंबरची बटन दाबून कन्ना किसान या चिन्हाला विजयी करून देवविलास भाऊंना
मुंबईमध्ये पाठवावं लागेल आणि आमचे जे शैक्षणिक अधिकार आहे, आमचे जे संविधानिक अधिकार आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडावं लागेल. म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रीय गोंडवाना पार्टी, बिरसा ब्रिगेड आणि CFR ग्रामसभाचे अधिकृत उमेदवार माननीय देवविलासजी भोगारे यांच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो आणि यंदा प्रचंड बहुमताने आपण विजय करावं अशी विनंती करतो.